नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय स्पर्धा परीक्षा अकॅडमी. मित्रांनो, बऱ्याच जणांनी कॉमेंट करून असं विचारलं की सर आम्हाला गणित तर व्यवस्थित येत आहे, मात्र इंग्रजीची भीती पहिल्यापासूनच मनामध्ये घर करून आहे आणि म्हणून इंग्रजी कशा प्रकारे बोलता यावी आणि इंग्रजी कशा प्रकारे लिहिता यावी, दोन गोष्टींची भीती आहे. इंग्रजी चांगली लिहिता येत नाही आणि चांगल्या प्रकारे बोलता येत नाही, तर त्यासाठी आम्हाला व्हिडिओ आवश्यक आहेत. मित्रांनो, यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत, त्यांचा तुम्ही लाभ घ्या. तुम्ही म्हणतच आहात तर आपण आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजपासून इंग्रजी विषयास सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओचा उद्देश असा आहे की तुमच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती पूर्णपणे काढून टाकणे. मित्रांनो, इंग्रजी विषय हा घाबरण्याचा विषय अजिबात नाही. तुम्हाला जर इंग्रजी शिकायची खरोखर इच्छा आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी एक 4 स्टेप प्लॅन सांगतोय. एक 4 स्टेप्सचा प्लॅन आहे. पहिली स्टेप आहे लिसनिंग, भरपूर ऐकायचंय. दुसरी स्टेप आहे स्पीकिंग, जे आपण ऐकलंय ते आपण रिपीट करायचंय, बोलायचंय. तिसरी गोष्ट म्हणजे रीडिंग, वाचन करायचंय, समजपूर्वक वाचन. आणि चौथी गोष्ट आहे रायटिंग, म्हणजेच थोडंफार लिहितं व्हायचंय, लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. 4 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या: लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. आता ऐकायचं म्हणजे कसं ऐकणार? तुम्ही म्हणाल की सर, वी आर लिव्हिंग इन महाराष्ट्र स्टेट अँड हिअर द मदर टंग इज मराठी, सो हाऊ इज इट पॉसिबल टू लिसन इंग्लिश लँग्वेज हिअर? मित्रांनो, काळजी करू नका. इंग्रजी इथं ऐकायला मिळणार नाही, कारण इथले लोक मराठी बोलतात. हे कारण तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही चित्रपट पाहू शकता, सिरियल्स म्हणजे मालिका पाहू शकता इंग्रजी भाषेतल्या, इंग्लिश मूव्हीज, इंग्लिश सिरियल्स किंवा इंग्लिशमधील न्यूजसुद्धा तुम्ही ऐकू शकता. आणि यासाठी तुमच्याकडे FM असेल तर रात्री 9 वाजता इंग्रजीमधील बातम्या असतात. किंवा तुम्ही TV पाहू शकता, रेडिओचा उपयोग करू शकता. वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं आहेत आणि सर्वात बेस्ट, तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा इंग्लिश बुलेटिन किंवा इंग्लिश न्यूज, तुम्हाला तात्काळ इंग्लिशमधील बातम्या मिळून जातील. तर माझं मत असं आहे की मूव्हीज, सिरियल्स आणि न्यूज यापैकी सर्वात आधी आपण न्यूज ऐकायला सुरुवात करा, म्हणजेच बातम्या ऐका. आता सुरुवातीला कसं होतं की ज्यावेळी तुम्ही न्यूज ऐकण्याचा प्रयत्न करता, ह्या बातम्या काहीच समजत नाहीत. मग आता कसं करायचं? तर त्यासाठी मित्रांनो, सुरुवातीला हिंदीमधील बातम्या ऐका आणि त्याच बातम्यानंतर इंग्रजीमध्ये असतात. जर तुम्ही DD न्यूज नावाचं ॲप जर पाहिलं तर त्या ॲपमध्ये किंवा आपलं जे काही यूट्यूब आहे, यूट्यूबवरती DD न्यूज असं सर्च करा, तर DD न्यूज नावाचं जे चॅनल आहे त्या ठिकाणी हिंदीमध्ये आधी बातम्या असतात अर्धा तास आणि त्याच बातम्यानंतर इंग्रजीमध्ये रिपीट केलेल्या असतात. असं केल्याने फायदा काय होईल? तुम्हाला इंग्रजी जे काही समोर चाललंय त्याचा अर्थ लागेल, त्या शब्दांचा अर्थ ऑटोमॅटिक तुम्हाला समजू लागेल. कोणतं वाक्य बोलताना इंग्रजीमध्ये ते कसं बोललं जातं, कशा प्रकारे वाक्यरचना केली जाते, याविषयी तुम्हाला माहिती समजेल. तर सुरुवातीचे 1.5 ते 2 महिने आपण केवळ इंग्रजी बातम्याच ऐका. ठीक आहे, आधी हिंदी ऐका, नंतर इंग्रजी ऐका. त्यानंतर तुम्ही मूव्हीजकडे वळू शकता, चित्रपट पाहू शकता. हे चित्रपट पाहताना सुद्धा कॉमेडी चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, ज्यावेळी एखादा विनोद होतो त्यावेळी त्या विनोद होताना जी वाक्य वापरलेली असतात ती साध्या काळातली नसतात, उपरोधिक असतात, बरोबर? आणि म्हणून ती वाक्य आपल्याला लक्षात येत नाहीत. तर चित्रपट पाहताना अगदी साधा सरळ भाषेतला चित्रपट, जसं की ड्रामा, तर ड्रामा असणारे मूव्हीज पहा, ड्रामा मूव्हीज. त्यानंतर तुम्ही हॉरर चित्रपट पाहू शकता किंवा ॲक्शन बेस्ड चित्रपट पाहू शकता आणि मग तुम्ही कॉमेडी असणारे चित्रपट बघा. आणि नंतर सिरियल्स वेगवेगळ्या अवेलेबल आहेत, वेगवेगळी चॅनल्स आहेत. त्यावरून तुम्ही कॉमेडी सेंट्रल नावाचं एक चॅनल आहे, खूप साऱ्या कॉमेडी अशा प्रकारच्या सिरियल्स असतात. याने 2 फायदे होतील: तुमचं इंग्रजीसुद्धा सुधारेल आणि तुमच्या मनावरचा जो स्ट्रेस आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना किंवा 10वी आणि 12वीचा अभ्यास करताना मनावरती जो एक स्ट्रेस असतो, ताणतणाव असतो, तो ताणतणावसुद्धा या हास्य फुलवणाऱ्या सिरियल्समुळं तुमचा कमी होणार आहे. तर ही पहिली महत्त्वाची गोष्ट लिसनिंग, की तुम्ही ऐकायला हवं. आता ऐकण्याबरोबरच बरेच जण काय करतात, फक्त ऐकत राहतात.
दुसरी जी स्टेप आहे ही फार महत्त्वाची आहे. ही स्टेप आपल्याला सांगते की आपण जे काही ऐकलंय ते रिपीट करण्याचा म्हणजेच बोलण्याचा प्रयत्न करायला हवा. तर तुम्ही म्हणाल की बोलणार कसं ऐकता ऐकता? तर मित्रांनो, यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं वापरू शकता. पहिली गोष्ट सगळ्यात चांगली की कस्टमर केअरला फोन करा. उगीचच फोन करायचा आहे, काहीही कारण नसताना कॉल करायचा आहे, त्यासाठी कुठलेही चार्जेस पडत नाहीत. अशा प्रकारचा टोल फ्री नंबर शोधा आणि या कस्टमर केअरला कॉल करा. तुम्ही म्हणाल की हा टोल फ्री नंबर मिळायचा कुठं? तुम्ही तेल तर लावत असाल ना, तेल डोक्याला दररोज. तर पॅराशूट जी कंपनी आहे, मला वाटतं मेरिको नावाच्या कंपनीचं ते उत्पादन आहे, मेरिको. त्या पॅराशूटच्या बॉटलवर त्यांचा कस्टमर केअर नंबर आहे. त्यांना कॉल करा आणि विचारा की हे जे तेल आहे हे लहान मुलांना चालेल का? की सर, आय हॅव परचेस्ड युअर प्रोडक्ट पॅराशूट अँड आय वॉन्ट टू यूज धिस प्रोडक्ट फॉर माय चाइल्ड. माय चाइल्ड्स एज इज डॅश डॅश 2 years old. ही इज 2 years old. कॅन आय यूज इट फॉर माय चाइल्ड? अशा प्रकारे बालिश प्रकारचे प्रश्न त्यांना विचारा. ती लोकंसुद्धा फार संयमी असतात, संयमाने तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. यातून काय होईल? तो जे बोलेल त्याची वाक्यरचना तुमच्या लक्षात येईल. तुम्ही त्याचं वाक्यसुद्धा रिपीट करून त्यालाच परत विचारू शकता. म्हणजे तुमची बोलण्याचीही प्रॅक्टिस होईल आणि ऐकण्याची सुद्धा प्रॅक्टिस होईल. प्रत्येक प्रोडक्टवर तुम्हाला त्यांचा कस्टमर केअर नंबर, टोल फ्री नंबर मिळून जाईल. तर त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, हा एक मार्ग आहे. बोलण्यासाठी अजून एक म्हणजे चांगला मित्र शोधा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा किंवा इंग्रजीमध्ये ज्याचं ज्ञान चांगलं आहे, हू हॅज अ गुड कमांड ऑन इंग्लिश, असा एखादा फ्रेंड शोधा. फाइंड इट आउट आणि मग काय करा, त्याच्याशी इंग्रजीमध्ये थोडंफार बोलत चला. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत सुद्धा छोटी छोटी इंग्लिशमधली वाक्य बोलू शकता. अशी वाक्य बोलल्याने तुमच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. ठीक आहे, तर असे हे मार्ग तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. तिसरी गोष्ट मित्रांनो, ती म्हणजे रीडिंग. आपण वाचन करायचं आहे. वाचत राहा. इंग्लिश आता वाचण्यामध्ये न्यूजपेपर सुरुवातीला खरेदी करा. बाजारामध्ये कोणत्याही न्यूजपेपर घ्या, त्यामध्ये द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस हे न्यूजपेपर्स अतिशय चांगले आहेत. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा ते मदत करतील. जर हे न्यूजपेपर्स अवेलेबल नसतील तर इतर कोणतेही म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया आहे किंवा इतर कोणतेही मिंट वगैरे हे न्यूजपेपर्स विकत घ्या. तुमच्या इथे जर न्यूजपेपर्स मिळत नसतील तर मोबाईलमध्ये वेगवेगळी ॲप्स येतात. ही ॲप्स डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला हे न्यूजपेपर मिळून जातील. तर मित्रांनो, हे न्यूजपेपर आपण घ्यायचे. सुरुवातीला जरासा आढावा, एक मराठी न्यूजपेपर कोणताही घ्या आणि नेमकं कोणकोणत्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत त्यावरती नजर टाका. त्याने काय होईल की इंग्रजी पेपर वाचताना नेमक्या घडामोडी काय चालू आहेत त्या वाक्यांचा अर्थ तुम्हाला समजू लागेल. जसं आपण न्यूज पाहताना इंग्लिश न्यूज, हिंदी न्यूज आधी पाहिल्या आणि मग इंग्रजी पाहिल्या, अगदी तीच प्रोसेस आपल्याला या रीडिंगच्या वेळीसुद्धा करायची आहे. तर न्यूजपेपर हा खूप मोठा असतो. तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिटे किंवा शक्य झालं तर 1 तासभर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. हे वाचन फार महत्त्वाचं आहे. आणि लहान सहान पुस्तकं, इंग्लिशच्या ज्या कथा वगैरे असतात, स्टोरीज असतात, यांची पुस्तकं विकत घेत चला किंवा एखादी लायब्ररी जॉईन करा. त्या ठिकाणून पुस्तकं विकत आणा. छोटी छोटी पुस्तकं आणायची, मोठमोठी आणू नका, तुमचा कॉन्फिडन्स लो होईल. छोटी छोटी पुस्तकं जी तुम्हाला समजत राहतील किंवा टेक्स्टबुक जरी तुम्ही घेतले एखाद्या विद्यार्थ्याचं तरी ते सुद्धा चालू शकतं. आणि मित्रांनो, हे वाचन करत असताना एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी तुम्हाला एखादा अवघड शब्द येईल त्या अवघड शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये शोधायला विसरू नका. डिक्शनरी काढायची, त्याचा अर्थ पाहायचा. आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा डिक्शनरी येतात, ॲप्स येतात. त्या ॲप्सचा उपयोग करा. तुम्ही जर मोबाईलमध्ये न्यूजपेपर वाचत असाल तर जो शब्द तुमचा अडखळेल त्या ठिकाणी त्याला क्लिक करा. तो वर्ड कॉपी होऊन ऑटोमॅटिकली तो सर्च केला जातो. अशा प्रकारचे ॲप्ससुद्धा अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, त्या ॲप्सचा उपयोग करा आणि याने फायदा काय होईल, तुमची शब्दसंपत्ती वाढेल, व्होकॅब्युलरी बिल्ड होईल. ओके, तर बोलता येण्यासाठी किंवा लिहिता येण्यासाठी, टू स्पीक ऑर टू राईट, यू नीड अ गुड काइंड ऑफ व्होकॅब्युलरी. यू नीड अ बल्क ऑफ वर्ड्स. तुम्हाला थोडेफार शब्द लागतातच स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी. तर ही एक सवय ठेवा आणि जे काही तुम्ही अर्थ शोधलेले आहेत ते सर्व संध्याकाळी झोपण्यापूर्वी, रात्री झोपण्यापूर्वी लिहून काढा. या ठिकाणी सुरू होते आपली फेज नंबर 4, चौथी स्टेप, ती म्हणजे लिहिणे.
तर आपण लिहायचे जे अवघड शब्द आले होते ते लिहा आणि ते ज्या वाक्यामध्ये आले होते, मित्रांनो हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. हे जे अवघड शब्द आहेत, हे अवघड शब्द ज्या वाक्यामध्ये आले होते ते वाक्य जसंच्या तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. ते वाक्य आठवा किंवा स्वतःच्या शब्दामध्ये एखादं वाक्य लिहा, जेणेकरून तो शब्द त्या वाक्यामध्ये अगदी अचूक बसेल. तर मित्रांनो, सुरुवातीला मोडक्या तोडक्या शब्दात आपली वाक्य लिहिली जातील. हळूहळू या वाक्यांमध्ये एक सुसंगतपणा, एक क्लिअरिटी, स्पष्टता आणि अचूकता येईल. तर अशा प्रकारे या गोष्टी तुम्ही करा. या 4 स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या, LSRW, किंवा तुम्ही कसं आहे त्याचा हे करू शकता. ऐकायचं आहे, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. या 4 गोष्टी दररोज रिपीट करत चला. तुम्हाला 100% तुमच्या इंग्रजीमध्ये सुधारणा होणार आहे. आणि या पुढे सुद्धा मी तुम्हाला अजून काही टिप्स देणार आहे की जेणेकरून तुमचं इंग्रजी अजून उत्तरोत्तर चांगलं होत जाईल. अँड यू विल गेट अ गुड कमांड ओव्हर धिस इम्पॉर्टंट लँग्वेज. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजेच घंटीचं बटन आहे ते सुद्धा नक्की दाबा. म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ ज्यावेळी आम्ही तुम्हाला पोस्ट करू त्यावेळी ते तुम्हाला नक्की मिळत राहतील. याबरोबरच धन्यवाद. थँक्यू.